तर जगभरामध्ये तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला काही आवाहनं केली आहेत. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा यासह अनेक महत्त्वाचे सल्ले त्यांनी दिले. यावर मोदींचे सल्ले नाही तर नाकर्तेपणाचे पुरावे आहेत अशी टीका राहुल गांधींनी केली. तर राहुल गांधी राजकारणातील रिजेक्टेड माल असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। उपदेश नाही तर नाकर्तेपणाचे पुरावे राहुल गांधी. मोदींनी काल जनतेकडून त्यागाची मागणी केली. सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खतं आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे मोदींचे सल्ले नव्हे तर नाकर्तेपणाचे पुरावे. 12 वर्षात देशाला अशा वळणावर आणून ठेवले की आता जनतेला सांगावं लागत आहे काय खरेदी करावं आणि काय नाही, कुठे जावं आणि कुठे जाऊ नये. स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी ते प्रत्येक वेळी जनतेवरच ओझं टाकतात. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेरचं असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही. मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे. पण तो जनतेला कळला आहे आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल.